जळगाव शहर पोलीस स्टेशनचे डीबी पथक नाईट राऊंडच्या दरम्यान त्यांना खबर मिळालेली होती की एक गाडी आहे गेंदालाल मिल परिसरामध्ये संशयास्पदरित्या फिरत आहे, 4 व्हीलर. त्यानंतर त्यांनी त्यांचे जे पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आहेत सागर शेंपी यांना सदर माहिती दिलेली होती आणि त्यानंतर त्यांनी प्लॅन केला की ती गाडी थांबवून त्याची विचारपूस करायची. त्यांनी ती गाडी थांबवून त्याची विचारपूस केली असता त्याच्यामध्ये एका इस्माकडं म्हणजे कशासाठी फिरत आहात म्हणून ते विचारले असता त्यांना काही उत्तर देता आले नाही. त्याच्यामुळे संशय बळावल्यामुळं त्यांना चेक केलं त्या इस्माला, तर त्याच्याकडे एक पिस्टल मिळाले आणि गावठी पिस्टल मिळाले आणि 4 राऊंड मिळाले. तर आणखी याच्याकडे पण असू शकतात म्हणून त्यांनी डीबी पथक आहे त्यांनी त्यांची गाडी चेक केली 4 व्हीलर. तर त्याच्यामध्ये अजून एक पिस्टल, एक खाली मॅगझिन आणि 6 राऊंड मिळालेले आहेत. अशा प्रकारे 2 पिस्टल आणि 10 राऊंड, एक खाली मॅगझिन असं त्या बेकायदेशीरपणे बाळगलेलं सदर आरोपींकडे मिळालेलं आहे. याच्यामध्ये जे 4 संशयित आहेत त्यांच्याकडे हे मिळालं तर ते युनुस उर्फ सद्दाम सलीम पटेल हा गेंदालाल मिलमध्येच राहतो. निजामुद्दीन शेख, हुसेनुद्दीन शेख हा आझादनगरचा आहे. शोएब अब्दुल सईद शेख गेंदालाल मिल आणि सोहिल शेख दया CID युसुफ शेख, वय 29 वर्ष, शाहूनगर जळगाव, असे 4 संशयित आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत. सदर गाडी सुद्धा आपण जप्त केलेली आहे, त्या गाडीत हे मुद्देमाल मिळालेला आहे आणि सदर आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर केला असता त्यांना 5 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. त्याच्यावरून आता पुढील तपास हा सुरू आहे. त्याच्यामधला जो सद्दाम पटेल आहे त्याच्यावर एकूण 5 गुन्हे जळगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल आहे. त्याच्यावर वेगवेगळी प्रतिबंधक कारवाई पण आपण केलेली आहे आणि हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, त्याच्याकडे आता हे मिळालेलं आहे. बाकीच्या इतर आरोपींचे जे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे हे शोधण्याचं काम सुरू आहे. अजून ते तपासामध्ये सहकार्य करत नव्हते म्हणूनच आपण त्यांची पोलीस कस्टडी घेतलेली आहे. तर आता पोलीस कस्टडीमध्ये ते रिव्हील होईल की त्यांनी कशासाठी आणलेले होते आणि काय उद्देश होता.